अकोट नगर परिषदेमध्ये शहरातील मालमत्ता कर वसुलीचे काम सुरू असताना शहरातील थकबाकीदारांकडून कर वसुली सुरू असल्यामुळे व थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्यामुळे नाराज झालेल्या नगरसेविका यांनी कर अधीक्षकांना नगराध्यक्षाच्या दालनात बोलून नगराध्यक्ष व 60 ते 70 लोकांसमक्ष अपमानास्पद वागणूक केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला। अकोट शहरामध्ये करवसुली पथकाला धमकी दिल्याने व अकोट शहर पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल झाल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे। या प्रकरणी नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला व कामकाज बंद केलं। मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांना अवगत करण्यात आलं। जितू कुमार जैस्वानी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी अकोट पोलीस ठाण्यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जमा होऊन तक्रार नोंदवण्यात आली। आमदार नगराध्यक्ष काही नगरसेवकांनी गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्मचारी संघटना कुठल्याच राजकीय दबावाला बळी न पडता नगरसेविकेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यावर ठाम राहिल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोट नगर परिषदेमध्ये नगरसेविकांच्या पतीचा हस्तक्षेप सतत वाढत असून या प्रकाराला आळा घालण्याकरता महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेमार्फत या तक्रारीचा पाठपुरावा करण्यात आला। पोलिसांनी नगरसेविकेचे पती जितू कुमार जैस्वानी यांच्यावर 353, 294 व 506 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रावणकर, अकोट शहराध्यक्ष ईश्वर दासजी पवार, सचिव धनंजय सुरे व संघटनेचे पदाधिकारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते। कर्मचाऱ्यांनी यावेळी नारेबाजीही केली। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।